शिवसेना शिंदे गट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचं आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर आता वनमंत्री नाईक यांनी आज स्पष्टीकरण दिले। जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले। ठाण्यातील खारकराळी भागातील रघुवंश हॉल येथे आज वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचं कारणही स्पष्ट केले। 1995 साली आपण मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेत आहोत। ठाणे शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहोत। त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय। त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत। एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत। आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत। मंत्र्यांना कुठे भेटायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे असतो। त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। जनता दरबारात निवेदनं स्वीकारली जातील आणि 15 दिवसात त्यावर काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल असंही नाईक यांनी सांगितलं। जनता दरबार आहे कशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे? प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातला जनता दरबार करणार आहे। हे बघा, बाबाशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही। मी 95ला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत। किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा, 15 भाईंदरला भरायचा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे। त्याला अखंड ठाणे जिल्हा होता, पालघर आता नंतर विभक्त झाला आहे। या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही। आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक आहोत। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनतेला दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही, सगळ्यांचा प्रयत्न आहे। एकूणच 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे। कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल असं मत वनमंत्री गणेश नाईक यांनी आज जनता दरबारात व्यक्त केले। तसंच दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत। खारकराळी भागातील रघुवंश हॉलमध्ये आज वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली। त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला। कल्याण डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरे घेतली, घर खरेदीसाठी बँकांनी कर्ज दिलं। आता या इमारती बेकायदा असल्याचं निष्पन्न झालं असून येथील नागरिकांची फसवणूक झाली, त्यात त्यांची काहीच चूक नाही। येथील नागरिकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ मागितलाय। तसंच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही आपल्याला फोन करून त्यांच्या भागातही अशाच 7 ते 8 इमारती असल्याचं सांगितलंय। तसंच कल्याण ग्रामीणमध्ये अशा अनेक इमारती आहेत असंही नाईक यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। तसंच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देईल याचाही विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले।
दरम्यान दिवा भागातील 54 बेकायदा इमारतींवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिले असून पालिकेने या इमारतींवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. येथील नागरिकांच्या शिष्टमंडळानं नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. त्यावर दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल. तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा असे आदेश त्यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. दिवा येथील 54 बेकायदा बांधकामांवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिल्यानं ठाणे महापालिकेचं पथक येथील एका इमारतीवर कारवाईसाठी गेलं होतं. या पथकाला येथील रहिवाशांनी कडाडून विरोध करत आंदोलन केले. दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदानाचे फलक उभारण्यात आले आहेत. तसंच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी देखील केली जात होती. दिवा परिसरातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकताच दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेनं अनंत पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक निघालं होतं. कारवाईसाठी महापालिकेचं पथक येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले. इमारतींवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. महिलांनी येथील मुख्य रस्ता अडवून ठेवला होता. आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असं असतानाही महापालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. महापालिका आमच्याकडे आदेशाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केलाय. रहिवाशांच्या हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल होतं. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. महापालिका पथक येथे जेसीबी हातोडा घेऊन दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी त्यांचा रस्ता अडवला. दिवा शहर परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लागला आहे. दिवा परिसरात 2017 ते 2021 या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यामध्ये 2017 ते 2021 या काळात उभारण्यात आलेल्या 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयानं पालिका प्रशासनाला दिले आहेत. यातील 2 इमारतधारकांनी कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळवला असून उर्वरित 52 इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. या इमारतीमधील रहिवाशांना पालिकेनं नोटिसा बजावल्या. त्यानंतर येथील रहिवाशांनी आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता कारवाई होणार असल्यानं रहिवाशांकडून तीव्र आंदोलन केलं जात आहे. धाबे दणाणलेत. राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन आयोजित ठाण्यात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकार संघ, महापालिका कर्मचारी संघ, पोलीस संघ आणि डॉक्टर संघांनी सहभाग घेतला. रविवारी 23 फेब्रुवारी रोजी सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलात या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीनं क्रिकेट सामन्याला रंगत आली. आमदार संजय केळकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण, ठाणे सल्लागार प्रमोद इंगळे, माजी नगरसेवक अमित सरैया, समाजसेवक घनश्याम भुयार, माजी नगरसेवक तथा ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, आम आदमी पक्षाचे युवक नेते अमर आमटे, युवा सेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे, परिवर्तन व महिला बालविकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया गिल, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक शशी नाईक तसंच धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई मित्र आणि वृत्तमित्र समूह संपादक अभिजित राणे यांच्या उपस्थितीत विजेता डॉक्टर संघ, वेदांत हॉस्पिटल यांना प्रथम पारितोषिक देण्यात आलं. राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 24 न्यूज मराठी बाणा, VM ट्रॅव्हल्स, बोध एंटरटेनमेंट, KK टूर्स, शिवनेरी, ॲम्ब्युलन्स, टायटन मेडिसिटी हॉस्पिटल यांचं विशेष सहकार्य लाभलं. तसंच प्रसिद्धी माध्यम म्हणून ठाणे वैभव, जनादेश, आव्हान न्यूज, तरुण आव्हान, स्वराज्य न्यूज, ठाणे लाईव्ह, S9, महाराष्ट्र माझा, ठाणे स्वराज्य, लोकधार, शूर मराठा, शहर वार्ता, मी सुधारक, शब्दमुद्रा आदी प्रसिद्धी माध्यमांचे विशेष सहकार्य लाभलं. यावेळी आयोजक दिनेश शिंदे यांनी सर्व खेळाडू संघांचे, उपस्थित मान्यवरांचे, प्रायोजकांचे, प्रसिद्धी माध्यमांचे विशेष आभार व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणारा 2024चा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना काल खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. शिक्षण क्षेत्रातील अरुंधती भालेराव, साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा, तर लक्षवेधी कला पुरस्कारानं अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. काल सायंकाळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, पी सावळाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओमकार पाटील आदीही उपस्थित होते. जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. तर अभिनेत्री लीना भागवत यांना प्रदान करण्यात आलेल्या गंगा जमुना पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये, सन्मानचिन्ह असं आहे. निकिता भागवत, अरुंधती भालेराव आणि दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे. जनकवी पी सावळाराम यांच्या नवीन पिढीस ओळख व्हावी यासाठी ठाणे महापालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं जातं. ठाण्यातील रसिकांनी हा केलेला गुणवंताचा सन्मान आहे. साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचं आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देणारी ठाणे महापालिका एकमेव असल्याचा अभिमान वाटतो, असं प्रतिपादन या पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी केलं. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खासदार म्हस्के यांनी शुभेच्छाही दिल्या. आपल्या आयुष्यात पुरस्कारांची तशी वाणवाच आहे, परंतु जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार मिळाला आणि आपल्या आयुष्यातील पुरस्कारांचं दुर्भिक्ष संपलं. पी सावळाराम हे संगीतातील आणि राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती होते. अशा व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभला. आज त्यांच्या नावानं पुरस्कार मिळाल्यानं ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात आहे असं आपल्याला वाटत असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. पुरस्कार मिळणे हे आपल्याला आवडते. आपल्या कामाची दखल घेऊन त्याचं कौतुक होत आहे हे आपल्याला समाधान देणार असल्याचं प्रतिपादन अभिनेत्री लीना भागवत यांनी केलं. तर शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव ठाणे महापालिकेनं केला त्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावना अरुंधती भालेराव यांनी व्यक्त केली. तर लेखन क्षेत्रात करीत असलेल्या कामगिरीला बळ देणारा हा पुरस्कार असल्याचं निकिता भागवत यांनी सांगितलं. दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांनी या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी आली असून त्याचं भान कायम ठेवू असं प्रतिपादन केलं. या सोहळ्याची सुरुवात रंगाई निर्मित जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांच्या सावध हरणी सावध ग या कार्यक्रमानं करण्यात आली. पुरस्कार सोहळा झाल्यानंतर उत्तरार्धही पी सावळाराम यांच्या गीतांनी रंगला.